मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत आता 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा तब्बल 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना तब्बल 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेद्वारे बेरोजगारीवरील उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे। या योजनेची पात्रता काय, वय किती असावे, कोणकोणती कागदपत्रे असावी, कोणाला मिळणार नाही, या योजनेचा लाभ ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथमतः तुम्ही मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील तरुणांना घेता येणार आहे। 12वी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अशी शिक्षणाची पात्रता असल्यास बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ मिळेल। शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। जे पात्र आहेत यासाठी तुमचे बँक खाते आधाराशी लिंक असणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही महाराष्ट्रातील तरुण आणि विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। याचबरोबर उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। माझा लाडका भाऊ योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्र असणं अनिवार्य आहे। त्यामध्ये मुख्यतः आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच बँक खाते पासबुक हे असणं गरजेचं आहे। दरम्यान आता महाराष्ट्र शासनाकडून लवकरच याचे फॉर्म भरण्याची तारीख प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।